28ला फक्त मला सोडायला पोरं येतील, 29ला ते आपण आपल्या शेतात पुन्हा कामाला आई बापाच्या मदतीला येतील. पण जर माझ्या एकाही पोराला धक्का लागला तिथं नुसतं खर्चटलं बी तरी महाराष्ट्रात तुमच्या सरकारमधला एक बी आमदार, खासदार आणि मंत्री त्याला घराच्या बाहेर सुद्धा आम्ही निघून देणार. जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा मुंबई वारीचं नियोजन केलंय. येत्या 29 ऑगस्टला मराठा बांधव जरांगे पाटील मुंबईत आमरण उपोषणाला जाणार आहेत. पुन्हा एकदा मुंबई जाम होणार आहे का? मराठ्यांसमोर सरकारला पुन्हा एकदा झुकावं लागणार आहे का? मनोज जरांगे पाटलांनी नेमक्या काय मागण्या घेतल्यात? 29 तारखेला जरांगे पाटील मुंबईच्या दिशेनं का निघालेत? नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनल मध्ये. ही सत्ता मराठ्यांनी दिली हे आयुष्यात विसरू नका. नसता हेच मराठी आनंद व्यक्त करू देणार नाही. इतका मोठा उठाव करणार आहे. मुंबईत सुरू होणार 29 ऑगस्टला आमरण उपोषण. हे आंतरवाली सुद्धा सुरू राहणार. तुम्हाला काय हल्ला करायचा आहे, का गोळ्या घालायच्या, का मारायचंय, ते आता निश्चित आहे 29 ऑगस्टला. आता जे करायचंय ते तुम्ही करा. मनोज जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणासाठी गेल्या कितीतरी दिवसापासून लढा उभा केला होता. यापूर्वीही मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील आणि मराठा बांधव मुंबईच्या दिशेने निघाले होते. मुंबई वारीच्या माध्यमातून मराठ्यांनी मुंबई काबीज करायचं ठरवलं होतं. त्या ठिकाणी जाऊन आझाद मैदानावरती उपोषणाला बसवायचं सगळं नियोजन ठरलं होतं. मात्र मुंबईमध्ये मराठा बांधव लाखोंच्या संख्येने आल्यानंतर मात्र मुंबईत अडचण निर्माण होऊ शकते आणि त्याच्यामुळेच सरकारला नवावं लागलं. त्यावेळेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे होते आणि शिंदे साहेबांनी अलीकडेच मराठा बांधवांना अडवलं, थांबवलं आणि त्या ठिकाणी सगळी आश्वासनं देऊन मनोज जरांगे पाटलांच्या या मुंबई वारीला परत पाठवलं गेलं होतं. मात्र आता पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटलांनी मुंबईला जाण्याचं नियोजन केलंय. येत्या 29 ऑगस्टला मनोज जरांगे पाटील मुंबईला जाणार असल्याचं कळत आहे. 29 तारखेला मी आणि माझे पोरं मुंबईला येणार आहेत. फक्त मला सोडण्यासाठी ही पोरं मुंबईला येणार आहेत. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पोरं घरी येऊन परत नंतर त्यांचे शेतातले वावरातले कामं ते करतील. मात्र येत्या 29 ऑगस्टला मी मुंबईमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या जवळ तिथं उपोषणाला बसणार असल्याचं मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं आहे. आणि जरांगे पाटलांना सोडण्यासाठी काही समाज बांधव येणार असल्याचं सुद्धा सांगतायत. आणि जरांगे पाटील यांना सोडण्यासाठी पुन्हा एकदा लाखोचा समाज एकत्र होईल का? पाठीमागच्या वेळेला जशी मुंबई वारी ठरली त्याच पद्धतीनं मुंबई वारी लाखोंच्या संख्येनं ही तयार होईल का? मुंबईकरांना या सगळ्या गोष्टींची अडचण निर्माण होईल का? आणि पुन्हा एकदा मराठ्यांमुळे सरकारला नमावं लागल का? या सगळ्या गोष्टी वेळोवेळी पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे. मात्र ही सगळी मुलं येत असताना माझ्या एकाही मुलाला जर खर्चटलं, लागलं किंवा काही इजा झाली किंवा काही जर का सरकारकडनं एखाद्या पोलिसांकडनं मारहाण झाली तर मात्र गय केली जाणार नाही. एकाही खासदाराला, सरकारमधल्या किंवा आमदाराला मी रस्त्यावर फिरू देणार नाही असा थेट इशारा जरांगे पाटलांनी यावेळी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिल्याचं पाहायला मिळत आहे. आणि आता पुन्हा एकदा जरांगे पाटील मुंबईला जाणार आहेत. एकाला जर खर्चटलं तर सरकारमधला मंत्री बी नाही राहत, मग आमदार बी नाही राहत आणि खासदार बी नाही राहत. माझ्या पोराला कुठेही खर्चातला कामा नाही.